बालमित्रांनो, इयत्ता 4थीच्या मराठी विषयाच्या श्रावण महिन्यात या कवितेवरील आपण स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न पहिला, कवितेत आलेले शब्द चौकटीत लिहा. अ. कवितेत वर्णन केलेल्या महिन्याचे नाव बघा बरं, आठवा कोणतं आहे? बरोबर, त्या महिन्याचं नाव आहे श्रावण. आ. मोरांच्या संगतीने नाचणारी कोण होती? लांडोर, म्हणून याचं उत्तर आहे लांडोर. ई. रात्री डुरुक डुरुक करणारा, आठवा बरं, बेडूक. आता आपण दुसरा प्रश्न पाहूया. प्रश्न 2, आकृती पूर्ण करा. श्रावण महिन्याची वैशिष्ट्ये. या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला इंद्रधनुष्य दिसतं, पाऊस पडतो, मोर आपल्या लांडोरीला घेऊन नाचतो, तर बेडकाचं डराव डराव गाणं चालू असतं. यावरून पहिलं वैशिष्ट्य आहे इंद्रधनुष्य, दुसरं पाऊस, मोरांचा नाच आणि बेडकांचं गाणं म्हणजेच डराव डराव, अशी वैशिष्ट्ये आहेत. प्रश्न 3, 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. अ. श्रावण महिन्यातील निसर्गाचे वर्णन तुमच्या शब्दात लिहा. उत्तर: पाऊस पडल्याने सगळीकडे हिरवे गवत दिसते, मोर लांडोरीला सोबत घेऊन नाच करतो, आकाशात इंद्रधनुष्य दिसते. आ. मोर आणि बेडूक पावसाचा आनंद कसा व्यक्त करतात? उत्तर: मोर आपला सुंदर पिसारा फुलवून, तर बेडूक डराव डराव असा आवाज काढून आपला आनंद व्यक्त करतात. पुढील प्रश्न, प्रश्न 4, रिकाम्या जागा भरा. अ. 7 रंगाचा तोरण कसा टिंबटिंब चोवल. योग्य उत्तर आहे अबारी. पुढील प्रश्न, आ. कार जात धाकधुक टिंबटिंब किल्लोर करती. कार जात धाकधुक इजा किल्लोर करती. ई. श्रावण महिन्यात टिंबटिंब भुरुक भुरुक, आणि उत्तर आहे श्रावण महिन्यात पाणी भुरुक भुरुक. ई. धारा नाचत नाचत टिंबटिंब धरत येत ताल. उत्तर आहे धारा नाचत नाचत थेंबात धरत येत ताल. प्रश्न 5, कवितेत आलेल्या अपरिचित शब्दांची यादी करा. उत्तर: अपरिचित शब्द: श्रावण महिन्यात, इजा, किल्लोर, भेपक्याचा, आबारी, चोवल इत्यादी. अशा प्रकारचे शब्द जे तुम्हाला अवघड वाटतात, अनोळखी वाटतात, अशा शब्दांची यादी तुम्ही करू शकता. प्रश्न 6, 7 रंगाचे तोरण या शब्दसमूहाचा तुम्हाला समजलेला अर्थ सांगा. उत्तर: 7 रंगाचे तोरण म्हणजे आकाशात दिसणारे सुंदर इंद्रधनुष्य होय. पुढील प्रश्न, विचार करा आणि सांगा. पाऊस शेतकऱ्याच्या जीवनावर कसा परिणाम करतो? उत्तर: शेतकऱ्याला पाऊस पडल्यानंतर खूप आनंद होतो. पावसामुळे त्याचे पीक चांगले येते, त्याला उत्पन्न चांगले होते, त्यामुळे त्याचा उदरनिर्वाह चांगला होतो, त्याला भरपूर धनधान्यामुळे पैसाही भरपूर मिळतो. या पुढील प्रश्न आहे, लिहिते होऊया. प्रश्न पहिला, खालील अर्थाच्या कवितेतील ओळी लिहा. अ. श्रावण महिन्यात ढगांचा गडगडाट ढोलांच्या आवाजासारखा ऐकू येतो. विजांच्या कडकडाटामुळे मनात भीती निर्माण होते. या अर्थाच्या कवितेतील ओळी आहेत. श्रावण महिन्यात ढगा ढोल वाजवती, कार जात धाकधुक इजा किल्लोर करती. आ. श्रावण महिन्यात रिमझिम पाऊस पडतो, रात्री बेडकांचे गाणे कानावर पडते, आणि यासाठी कवितेतील ओळी आहेत. श्रावण महिन्यात पाणी भुरुक भुरुक, कानी ढेपक्याचा गाणा, राती डुरुक डुरुक. प्रश्न 2, माझा आवडता श्रावण महिना या विषयावर 4-5 ओळीत माहिती लिहा. श्रावण महिन्यात धोधो पडणारा पाऊस कमी झालेला असतो. पावसाच्या पाण्यामुळे सगळीकडे हिरवीगार झाडे तर हिरवेगार गवत असते. कधी रिमझिम पाऊस तर कधी आकाशात इंद्रधनुष्य तर कधी ऊन. यामुळे या दिवसात खूप मज्जा येते. निसर्ग हिरवाईने नटलेला असतो.
खेळू या शब्दांशी. प्रश्न 1, समानार्थी शब्द लिहा. अ. मोर, मोरचा समानार्थी शब्द मयूर. आ. पाणी, पाण्याचा समानार्थी शब्द जल. ई. रात्र, रात्रीचा समानार्थी शब्द आहे निशा. ई. कान, कानाचा समानार्थी शब्द आहे कर्ण. उ. ढग, ढगाचा समानार्थी शब्द आहे नभ. उ. विजेचा समानार्थी शब्द आहे विद्युत. प्रश्न 2, विरुद्धार्थी शब्द लिहा. अ. मोठा, विरुद्धार्थी शब्द आहे लहान. आ. कमी, विरुद्धार्थी शब्द जास्त. ई. जवळ, लांब, दूर. प्रश्न 3, खालील शब्दासाठी कवितेत आलेले शब्द शोधा व लिहा. अ. श्रावण, सरावण. आ. आभाळी, आबारी. ई. काळजात, कारजात. ई. थाटात, ठाटात. प्रश्न 4, खालील आकृतीतील प्राण्यांची, कीटकांची नावे पूर्ण करा. विद्यार्थी मित्रांनो, मी या ठिकाणी प्राण्यांची, कीटकांची नावे पूर्ण करून देत आहे. पहिलं उत्तर आहे डास, दुसरं उत्तर बेडूक, तिसरे उत्तर नागतोडा, चौथं उत्तर आहे गोगलगाय. पुढील प्रश्न ओळखा पाहू. कधी हिरवा कधी राखाडी, कधी पाणी कधी माती, डराव डराव करतो उड्या मी मारतो पावसाच्या राती. ओळखा पाहू मी कोण? आणि याचं उत्तर आहे बेडूक. मी आहे राष्ट्रीय पक्षी, पंखावरती रंगबेरंगी नक्षी, केकाराव करतो रानात, रमतो कवींच्या बालमनात. सांगा मी कोण? आणि मित्रांनो, याचं उत्तर आहे मोर. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.